प्रकाशित करा. मात्र त्या जाहीरनाम्यात ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याचा मात्र कुठेही उल्लेख दिसत नाही. तुमचा काय प्रतिक्रिया असणार? मला आश्चर्य वाटलं त्यांचा जाहीरनामा बघून. त्या जाहीरनाम्यामध्ये दोन्ही उड्डाणपुलांचा उल्लेख नाही आहे. रेल्वे स्टेशन अमरावतीचं सुरक्षित राहणार आहे की नाही राहणार आहे याचा उल्लेख नाही आहे. हे लोक मागच्या 8 वर्षापासून हीच मंडळी सत्तेत आहे. जरी निवडणुका आत्ता लागल्या असतील, मागच्या काळामध्ये जे प्रशासन होतं ते ह्यांच्याच मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वामध्ये हे चालत होतं. मुख्यमंत्र्यांना नागपूर दिसतं पण अमरावती दिसत नाही याची खंत नक्कीच आम्हाला आहे. या ठिकाणी CCTV कॅमेरा नसणारं हे महानगरपालिकाचं हे शहर हे याचं पण आश्चर्य आहे. मग ह्या लोकांनी केलं काय एवढ्या वर्ष? गटर्स असो किंवा हॉकर्स असो किंवा स्वच्छता असो किंवा बाकी सगळ्या व्यवस्था असो, इथं दिसतच नाही. इथं त्यांच्या जाहीरनाम्यामधनं एकंदरीत असं दिसतं की हे बिल्डर लोकांच्या आणि लँड ग्लॅबरच्या मागं लागलेले आहेत. यांना हे आधुनिक शहर नाही करायचं. एकेकाळी जे महाराष्ट्रामध्ये 4थ्या नंबरवर शहर होतं, आत्ता ते 14व्या नंबरवर गेलेलं आहे. हे महाराष्ट्रामधलं शहर 14व्या नंबरमध्ये गेलेलं आहे. ह्याचा काय अर्थ आणि याला आपण काय समजायला पाहिजे? आणि राहिला भाजपचा खेळ खंडोबा, तर जे लोक सत्तेत आहे ते एक दुसऱ्याच्या झिंझोटा ओढून राहिलेले आहेत. त्यांना विकासाचं काहीच घेणं देणं नाही आहे, स्वच्छतेचं काहीच घेणं नाही आहे. यांची नियत ठेकेदारांवर आहे, बाकी कशावर नाही आहे. आणि हे त्यांच्या जाहीरनाम्यामधनं सिद्ध दिसतं आहे. साधं मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एक राष्ट्रीय पक्ष काही लोकांवर एवढा दबतो की यांची भाजपवाल्यांची काय लाचारी आहे हे समजत नाही आहे. या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे आणि या सगळ्या गोष्टींचं आश्चर्य आहे. अमरावतीला विकास करणारी मंडळी तिथं पाहिजे, स्वच्छ लोक या ठिकाणी पाहिजे आणि स्वच्छ पाहिजे असतील तर आमच्याशिवाय तिथे पर्याय नाही आहे. ही पण वस्तुस्थिती.